प्रथम मी माझा परिचय करून देतो. मी दिनेश गंगाराम पाटील. मी 15 वर्षे भारतीय सेनेमध्ये नोकरी करून सुरुवातीला मी ठिबक सिंचनची ट्रेनिंग केली आणि मी राजू दीक्षित साहेबांचा फॉलोअर असल्यामुळे मी एक अशा व्यवसायाच्या शोधात होतो की लोकांच्या आरोग्यविषयक जीवनावर त्याचा परिणाम होईल, आरोग्य लोकांचं सुधरेल. या दृष्टिकोनातनं मी नेहमी जेव्हा राजूजी दीक्षितांना ऐकायचो, त्यांचे व्हिडिओज पाहायचो, त्यांची पुस्तकं वाचायचो, तेव्हा त्यांचा सगळ्यात जास्त जर त्यांचा फोकस असेल तो भारतीय वंशाच्या गायीवर होता. आणि मी त्याचा अभ्यास करून माझे एक मित्र म्हणावा किंवा विश्वासाचं जे जवळचं नातं असतं ते नातं म्हणावं, अशा एका माझ्या मित्राला सोबत घेतलं आणि ते म्हणजे परागजी ठाकरे. मी यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही दोघं मिळून भारतीय वंशाच्या गायींचा म्हणजेच गिर गायींचा एक 300 गायींचा फार्म आम्ही मेरगाव येथे तयार केला. हे तयार करत असताना आम्ही सुरुवातीला दुधावर फोकस केला. खरं तर भारतीय वंशाच्या गायीचं दूध हे आरोग्याला खूप चांगलं असतं. त्यांच्या दुधामध्ये बीटाकॉसिन नावाचा एक पदार्थ असतो, तो मनुष्याच्या जीवनावर एक म्हणजे रोगांवर परिणाम होऊ नये म्हणून तो काम करत असतो. म्हणून आम्ही दुधाचा व्यवसाय चालू केला. पण दूध हा एक पर्याय नव्हता. कारण तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, भारतीय गायींना जर पाळायचं असेल तर त्यांचं शेण, गोमूत्र आणि दूध या तिघांच्या कॉम्बिनेशन तुम्हाला एखादा व्यवसाय उभा करावा लागेल. हे करत असतानाच मी आणि परागजींनी आम्ही एक म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या मायक्रोडोसवर अभ्यास केला, त्याची R&D केली. परंतु शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचंच आणि त्या गोष्टीला करायला कमीत कमी 8 ते 10 वर्ष गेले असते त्याला इम्प्लिमेंटेशन करायला. असं करत असतानाच माझ्या वाचण्यात भोपाळची एक वायू दुर्घटना आली. 1984 मध्ये भोपाळमध्ये जी एक वायू दुर्घटना झाली होती, एक पेस्टिसाइड बनवणारी कंपनी, त्या कंपनीचा एक गॅस लीक झाला. मिथाइल आयसोबोर्नाइल नावाचा एक वायू लीक झाला आणि त्या लीक झालेल्या वायूमुळे भोपाळ त्या कंपनीच्या काही एरियामध्ये 3000 लोक मृत्युमुखी पडले आणि बऱ्याचशा कुटुंबांवर त्याचा वाईट परिणाम झाला. परंतु त्या एरियामध्ये कुशवा नावाचे एक शिक्षक राहत होते आणि ते शिक्षक त्यांच्या घरामध्ये रोज अग्निहोत्र म्हणजे गायीच्या शेणापासून आणि तुपापासून रोज अग्निहोत्र आणि हवन करत होते. तर मित्र, मी सांगताना आनंद वाटेल की ते जे कुटुंब होतं त्या कुटुंबाला त्या भोपाळच्या वायू दुर्घटनेच्या रेडिएशनचं नुकसान पोचलं नाही, त्या कुटुंबाला त्याचं नुकसान झालं नाही. मी तोच आधार घेऊन गायीच्या शेणापासून अगरबत्ती प्रोडक्ट्स बनवून आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हा मी बेस घेऊन एक अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला. माझी यशोगाथा जर म्हटली तर ती आज जरी सक्सेस दिसत असली तर खूप संघर्षमय यशोगाथा आहे. बेलपाटे साहेब असतील, प्रकाश बाबा असतील, यांना सगळ्यांना कल्पना आहे. परंतु माझ्या मनात एक जिद्द होती की आपण ग्रामीण भागामध्ये ती जो बॅकवर्ड क्लास असतो, जो शेतकरी असतात किंवा ग्रामीण भागातले लोक महिला असतात, यांना आपल्याला एक रोजगाराचं एक व्यासपीठ तयार करून द्यायचं आहे. या दृष्टिकोनातनं मी माझ्या मेरगाव गावामध्ये गायीच्या शेणापासून अगरबत्तीचे प्रोडक्ट्स तयार करण्याचा एक छोटीशी कंपनी सुरुवात केली. पाता पाता जसं कंपनीचं काम चालू झालं, आम्ही सुरुवातीला फक्त गायीच्या शेणापासून अग्निहोत्र नावाचा एक कप तयार केला आणि तो मार्केटमध्ये टाकला. मार्केटमध्ये टाकल्यानंतर ज्या मोठ्या कंपन्या होत्या त्यांनी आम्हाला त्यांच्या डिमांड्स वाढवू लागल्या. एक सायकल असेल, झेड ब्लॅक असेल, हेम सारख्या कंपनीने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि आमचे प्रोडक्ट्स घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला 30-35 लाखाचा बिझनेस केला.
त्यानंतर माझ्याही मनामध्ये माझ्या स्वतःच्या नावाचा एक कामधेनू नावाचा आपण ब्रँड तयार करावा. आपण या कंपनीला माल देतच राहू, पण आपला स्वतःचा एक ब्रँड तयार करावा. आणि मी कामधेनू नावाचा म्हणजे गाईच्या पासून तयार होणारा एक कामधेनू नावाचा ब्रँड तयार केला आणि मार्केटला टाकला. आणि हा आज कामधेनू नावाचा ब्रँड महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, परदेशात नुकताच मागच्या 10 दिवसापूर्वी अयोध्येच्या महानगरपालिकेने आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हटले की आम्ही आमच्या नगरपालिकेच्या ब्रँड्समध्ये तुम्ही आम्हाला तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही प्रोडक्ट्स बनवून द्याल आणि आम्ही आमच्या नगरपालिकेच्या लोगोने आम्ही लोकांना, इथे येणाऱ्या प्रत्येक लोकांना आम्ही एक भेट वस्तू म्हणून आम्ही त्यांना देऊ. म्हणून त्यांनी नुकतंच मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी आमच्याशी कॉन्टॅक्ट झालेला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तर ब्रँड तयार करणं हे सगळं योग्य आहे, हे सगळं चांगलं आहे. परंतु याच्या मागची जी ताकद आहे, मी खास करून माझ्या तरुणांना सांगू इच्छितो की एक कंपनी चालू करणं, आपण काय करतो, कागदावर सगळे गणित मांडतो की बुवा मी असं चालू करेल, मला एवढा खर्च येईल, याच्यातनं एवढा नफा मिळेल, पण ते प्रॅक्टिकलमध्ये नसतंच. एखादी कंपनी चालू करायची असेल तर त्याला कमीत कमी 1000 ते 1200 दिवस आपल्याला सुरुवातीला द्यावेच लागतात. आपण सुरुवातीला पहिल्या 5-6 महिन्यातच डिसमूड होतो, कारण आपण जे कागदावर आपली गणितं मांडलेली असतात ते दिसत नाही, आणि ते मलाही आज दिसत नाही, नक्कीच दिसत नाही. परंतु जसं जसं आपण पुढे जात असतो तर आपलं प्रॉफिट्स आपल्याला दिसत असतं, पण आपल्याला तो पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. तरच जाऊन आपण भविष्यामध्ये एक चांगला ब्रँड तयार करू शकतो. माझं एक कॉम्बिनेशन आहे. मी फक्त MSME म्हणजे एक उद्योगच करत नाही, पण त्यासोबत मी एक गोशाळाही चालू केलेली आहे. आणि गोशाळेचे प्रोडक्ट्स आणि MSME प्रोडक्ट्स हे प्रमुख अतिथी श्री अशोक दोघांचं कॉम्बिनेशन करून झालेलं आहे. एक दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही एक चांगला ब्रँड तयार करून मार्केटमध्ये आणलेला आहे. 2017 मध्ये जेव्हा आम्ही चालू केलं त्यावेळेस एक 30-35 लाखाचा बिझनेस झाला. त्यानंतर 2018 मध्ये चालू केलं तर त्यावेळेस आम्ही त्या 10 लाख एक्स्ट्रा करून 40 लाखापर्यंत पोहोचलो. 19 मध्ये 65 लाखापर्यंत पोहोचलो. त्यानंतर 2020-21 मध्ये कोरोना काळ आला. मित्रो, मला सांगताना अभिमान वाटेल, कोरोना काळामध्ये बऱ्याच कंपन्या ह्या थांबल्या होत्या, बंद होत्या. परंतु झेड ब्लॅक आणि सायकल या कंपनीला, कारण गायच्या शेणापासूनचे जे प्रोडक्ट्स तयार होतात, जे घरामध्ये लावले जातात, त्याच्यापासून त्यांना एक चांगली एनर्जी मिळत होती, त्यांना एक ऑक्सिजन तयार होतो हे त्यांना पटलं होतं. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये आमची कंपनी चालू होती, ते चांगल्या पैसे होते. कोरोनाच्या काळामध्ये जवळपास मी 1 कोटीच्या जवळपास बिझनेस पोहोचवला, कारण झेड ब्लॅक आणि सायकल या दोन्ही कंपन्यांनी आम्हाला एक चांगला सपोर्ट केला. त्यानंतर आज 2023-24 मध्ये, मागच्या 2022-23 मध्ये 2 ते 2.25 कोटीपर्यंत आम्हाला पोहोचता आलं. परंतु हे करत असताना बरेच संकट आले आम्हाला, आर्थिक संकट. त्याला फेस होत मार्ग काढत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि एक कामधेनू नावाचा अगरबत्ती प्रोडक्ट्समध्ये एक चांगल्या प्रकारे ब्रँड तयार केला. आमच्याकडे एक चांगल्या मोठ्या प्रकारची मशिनरी आहे. आम्ही फक्त गोमयमध्ये काम करतोच आहोत, परंतु आमची मशिनरी जी आहे ती एक मोठ्या लेवलची आहे. तर आम्ही काही कंपन्यांना गोमयच्या व्यतिरिक्त पण त्यांना जे लागतं तेही बनवून देत असतो. मला सांगताना आनंद वाटेल की गोमय आपण का वापरावं, कारण आजकाल अगरबत्ती प्रोडक्ट्स हे कोळशापासून आणि लाकडाच्या भुशापासून तयार केले जातात. दोन्ही तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करावे लागते.
पण त्याऐवजी जर आपण गोमय प्रोडक्ट वापरले तर आपली ती वृक्षतोड वाचेल आणि आपल्याला येणारी ती टंचाई वाचू शकते आणि आपल्या देशात असलेला आपला देशी गोवंश जो आहे, जो की आपल्या आरोग्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतो, तो गोवंशही आपल्याला चांगल्या प्रकारे वाचवता येईल. म्हणून हा आमची कन्सेप्ट, आम्ही ज्या मार्केटमधनं मशिनरी घेतल्या त्या मशिनरीमध्ये ज्या मशिनरी होत्या त्या शेण आणि शेणापासून प्रोडक्ट्स तयार करायच्या नव्हत्याच. त्या प्रोडक्ट्स त्या होत्या लाकडी भुसापासून आणि कोळशापासून तयार करायच्या. तर त्यावेळेसही आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. आम्ही 2 वर्षपर्यंत एका पुण्याच्या कंपनीसोबत ट्रायल्स घेत राहिलो आणि त्या ट्रायल्स घेत येऊन ट्रायल्स एररमधून आमचं एक चांगले प्रोडक्ट्स तयार झाली आणि एक कामाधेनू नावाचा एक चांगला ब्रँड्स लौकिक झाला. जेव्हा मी मार्केटिंगला काही अंशी मी स्ट्रगल करत होतो त्यावेळेसच मला उद्योग प्रबोधिनीचे हर्षलजी भेटले आणि हर्षलजींनी आणि प्रशांतजींनी मला एक छाया कार्डच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म ऑनलाईन मार्केटिंगचा एक चांगला उभा करून दिला आणि त्यांनी मला आश्वस्त केलं की काही दिवसांमध्ये आम्ही तुमचा बिझनेस एक चांगल्या लेवलला घेऊन जाऊ. असं मला छाया कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि खानदेश प्रबोधिनीचे संचालक माझे मित्र हर्षलजींनी आश्वस्त केलं. मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. मला एक गोष्ट सांगायची होती. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की गाईचं शेण हे अँटी रेडिएशन आहे. जर मला आयोजकांनी एक परवानगी दिली तर ते कसं अँटी रोधक आहे. आज आपण मोबाईलच्या जमान्यामध्ये आहोत आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये सुद्धा गाईचं शेण मोबाईलचे रेडिएशन थांबवण्यासाठी मदत करतं. जर आपण मला परमिटेड केलं तर मी तुम्हाला एक डेमोही इथे दाखवू शकतो की मोबाईलवर गाईचं गोमय कसं अँटी रेडिएट काम करतं म्हणून. अशा 1-2 मिनिटाचा विषय. कोणी एक जण या आता सरांच्या हातामध्ये मोबाईल आहे. सरांच्या हातात मोबाईल आहे. तुमचा हात इझिली खाली गेला नक्कीच. नाही जात. सरांच्या हातामध्ये मोबाईल फक्त होता तर सरांच्या हाताला ताकद लागत नव्हती आणि जेव्हा ही गाई गोमयची जी गौरी सरांच्या मोबाईलवर टच केली तर सरांचा हात इझिली खाली गेला. म्हणजे आपल्याला जी मोबाईलची आपल्या हातात आपण जेव्हा मोबाईल वापरत असतो तेव्हा आपली एनर्जी कमकुवत होत असते आणि जेव्हा हे वापरल्यानंतर आपल्याकडे सरांकडे एनर्जी आली. म्हणजे मला सांगायचा उद्देश हेच होता की गाईचं शेण जे आहे ते अँटी रेडिएटेड काम करतं. धन्यवाद सर.